की त्या सामन्यामध्ये किरण पवारनं अगदी 50 धावा जमा केल्या होत्या, परंतु चांगली गोलंदाजी केली होती अभिषेक मोरेनं आणि त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यानं या ठिकाणी दिला होता. आणि त्यानंतर आपण बघितलं होतं अभिजित मोरेनं मागे न बघता प्रत्येक सामन्यामध्ये आपला 100% देताना उत्कृष्ट गोलंदाजाचा मानकरी ठरला होता रायगड प्रीमियर लीग मध्ये. आणि त्यानंतर आपण बघतोय आज एक सक्सेसफुल क्रिकेटर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. नारपोली संघाचा सगळ्यात या ठिकाणी आपण बघतोय आघाडीचा आणि महत्वाचा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, कारण आतापर्यंत आपण बघितलं होतं नारपोली संघाचे नरेंद्र मस्कर ज्याला रन मशीन म्हणून ओळखलं जातं आणि त्याच्या नावावर बराचसा संघ या ठिकाणी आपण बघत होतो. परंतु त्याच नरेंद्र मस्करच्या तालमीमध्ये त्यानं तयार केलेले हे खेळाडू आता मात्र पाहायला मिळत आहेत. वासुदेव पाटील असतील, आमचे प्रकाश पाटील असतील, सगळे या ठिकाणी आपण बघतोय हे जुने खेळाडू अजूनपर्यंत त्यांनी या ठिकाणी आपल्या संघाला आता मात्र एक यशस्वी संघ आणि त्याच आपण बघतोय त्याला दुजोरा मिळतोय. ते आमचे नरेश जिमुने ज्यांनी या नारपोली संघाला बऱ्याचशा ठिकाणी संधी दिली. नरेश जिमुने आपण बघतोय त्यांच्या सुकन्या तन्मयी आणि तिच्या नावानं या नारपोली संघाला जणू काही प्रत्येक तर बघतोय आपण नरेश मुने यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण बघतोय. काल नरेश मुने थोडेसे नाराज होते, निराश होते, कारण त्यांना वाटलं होतं की वयाळ संघ पुढे जाईल. परंतु आज नारपोली संघ आज या फेरीपर्यंत आपलं स्थान पक्क केलंय. आता मात्र त्यांची लढत असणारी ती यंगस्टार चिखले संघासमोर, ज्या यंगस्टार चिखले संघानं नारपोली गावचा अजून एक संघ गारद केला होता पहिल्या फेरीमध्ये, तो होता यंगस्टार नारपोली संघ. परंतु आता त्याच चिखले संघाची आता मात्र भिडंत आपल्याला पाहायला मिळते ती या तन्मय 11 जय हनुमान नारपोली संघाविरुद्ध. तर बघतोय आपण या ठिकाणी नरेशजी मुने या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांनी आम्हाला फोन देखील केला होता, परंतु बघतोय विनोदजी पाटील तेही या सामन्याचा आनंद घेत आहेत. आणि 3 षटकांचा सामना असेल आपण बघतोय. पंच हरेश माळी कुठे गेलेत? चला सामना चालू करा पंच. चला पहिल्या षटक या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाज श्रीनाथ चौधरी, सलामीचं पहिलं षटक श्रीनाथ चौधरीच्या वाट्याला आपल्याला पाहायला मिळतंय. जबरदस्त गोलंदाजी त्याच्या माध्यमातून प्रत्येक सामन्यामध्ये आपण पाहिली होती. याही सामन्यात तीच अपेक्षा, तोच ऍक्शन रिप्ले त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल का? इथे आपण बघतोय पहिली सिंगल कंप्लीट केली आहे गोलंदाज श्रीनाथ चौधरीच्या या गोलंदाजीवर आपण बघतोय सलामीची जोडी आपण पाहतोय. नरेंद्र मस्कर आणि त्याच्या साथीला रोहन मस्कर. रोहन मस्कर नॉन स्ट्राईक एंडला आपण बघतोय. स्ट्राईक एंडला नरेंद्र आपल्याला पाहायला मिळतंय. नारपोली संघाची रन मशीन म्हणून ओळखली जाणारा हा खेळाडू, अगदी नारपोली संघाचे खेळाडू म्हटले ना की धावबादची विकेट अगदी कमी पाहायला मिळते आणि इतक्या चित्त्याच्या वेगाने धावण्याचा नेहमीच त्यांचा प्रयत्न असतो. प्रत्येक धाव अगदी सिंगलचं कन्व्हर्टिंग दुहेरीमध्ये करताना लगेचच पाहायला मिळतात. परंतु पाहूयात श्रीनाथ चौधरी काय करेल ऑन या ठिकाणी आपण बघतोय. हा चेंडू इथे मात्र फुलटॉस चेंडू फेकला होता. चेंडूला स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये चेंडू जातोय कॅमेरामनच्या दिशेनं. पहिला चौकार पाहायला मिळतोय तो नारपोली संघाच्या बाजूनं या चिखले संघाविरुद्ध. चांगला प्रयत्न इथे मात्र आपण बघतोय. अगदी स्वीप शॉट मारण्याचा प्रयत्न केला होता नरेंद्रनं. त्यानं ओळखलं, लोअर फुलटॉस चेंडू फेकला होता आणि त्याला फेकून दिलं सरळ स्क्वेअर लेग आणि मिडविकेटच्या मधोमध. पहिला चौकार पाहायला मिळतोय नारपोली संघासाठी. 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाज श्रीनाथ चौधरी गोलंदाजी करतोय. नाणेफेकीचा कौल जिंकला तो चिखले संघानं आणि आमंत्रित केलं फलंदाजीसाठी नारपोली संघाला. आपण पाहतोय सद्यस्थितीला आपण एकूण धावा पाहतोय 5 धावा. इथे मात्र चेंडूला उडवलाय. 2-2, 3-3 क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचलेत. कोणती चूक न करता कुणाल पाटीलनं जबरदस्त झेल टिपलाय आणि खेळ संपवलाय तो नरेंद्र मस्करच्या खेळीचा.
जबरदस्त मागच्या सामन्यामध्ये एक हाती सामना जिंकला होता, आपण बघितलं होतं तो जोहे संघाविरुद्ध. आणि त्यानंतर आता मात्र पाहायला मिळतंय नरेंद्र मस्करची विकेट आता मात्र पाहायला मिळते. मागच्या मॅच मध्ये देखील आपण बघितलं होतं एक चांगला खेळ केला होता नरेंद्रनं, परंतु या सामन्यात एक चौकार मारून या ठिकाणी त्याने तंबूची वाट धरली आहे. धावफलकावर धावा पाहायला मिळतात त्या तब्बल 5. श्रीनाथ चौधरी पहिल्या चेंडू सिंगल, दुसऱ्या चेंडूवर चौकार, त्यानंतर आली विकेट. आता मात्र कमबॅक केलाय श्रीनाथनं, परंतु या सामन्यामध्ये काय घडेल या सामन्यामध्ये आपण बघतोय 3 षटकांचा हा सामना. काल आपण पाहिलं होतं 19 धावा जमा केल्या होत्या शेवटच्या सामन्यामध्ये आणि 20 धावांचं लक्ष ठेवलं होतं भाताड संघासमोर. सोमटणे संघानं शेवटच्या चेंडूपर्यंत तो सामना गेला होता, म्हणजे शेवटच्या चेंडूवर षटकार मारून तो सामना जिंकला होता भाताड संघानं आणि सुपर 4 मध्ये आपलं स्थान पक्क केलं होतं. आज या दोन संघादरम्यान कोणता संघ सुपर 4 मध्ये आपलं स्थान पक्क करेल ते येणारा काळ सांगेल, परंतु सद्यस्थितीला श्रीनाथच्या या गोलंदाजीवर 5 धावा जमा केल्यात त्या नारपोली संघानं. 3 चेंडूचा खेळ अद्यापर्यंत संपलाय. सलामीचा, आघाडीचा, भरोशाचा, महत्वाचा खेळाडू, आक्रमक खेळाडू बांधून तंबूत परतलाय तो नरेंद्र मस्कर ऑन स्ट्राईक. या ठिकाणी आपण बघतोय सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय अगदी फॉर्म मध्ये असलेला खेळाडू तो अभिषेक. अभिजित मोरे. अभिजित मोरेनं मारलेला हा चेंडू सरळ जातोय गोळीच्या वेगानं, चौकार. चौकार पाहायला मिळतोय. मी मगाशी सांगितलं होतं सावळेगावचा सुपरस्टार खेळाडू किरण पवार, आणि त्याने मात्र आपण बघितलं होतं रायगड प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सामन्यामध्ये अगदी त्यानं देखील हाफ सेंचुरी लगावली होती, परंतु अभिजित मोरेनं जबरदस्त गोलंदाजी त्या सामन्यामध्ये दाखवली होती आणि त्या सामन्यामध्ये पुरस्कृत केलं होतं आपलं मॅन ऑफ द मॅच अभिजितला. आणि त्यानंतर मागे वळून न पाहता अभिजितनं आपलं 100% दिलं प्रत्येक सामन्यामध्ये आणि एक जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली होती. तोच हा खेळाडू, परंतु इथे मात्र पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येऊन चेंडू पकडेल फेकेल तोपर्यंत आपण बघतोय सिंगलचं कन्व्हर्टिंग दुहेरीमध्ये केलंय आणि या दुहेरी धाब्यानं आपण बघतोय धाबा अंकित झाल्या त्या आतापर्यंत 11 धाबा. 11 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. भलेही नरेंद्र बाद झाला असेल, परंतु आपल्या जवळची क्षमता काय ती क्षमता दाखवताना हे दोनही खेळाडू, हे दोनही यंगस्टर नारपोली आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हे दोनही नवोदित खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. नरेंद्र मस्कर भलेही बाद झाला असेल, परंतु त्यानंतर टेन्शन न घेता एक जबरदस्त टोला लगावलाय. चेंडू जातोय पुन्हा एकदा वन बाउन्स मिडविकेटच्या रिजन मध्ये, परंतु चिखले संघ देखील कमी नाहीये. जबरदस्त एफर्ट दाखवले या चेंडूवर. श्रीनाथ चौधरीनं कमबॅक केलाय आणि 12 धाबा पहिल्या षटकाच्या अंती पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटक संपलंय, एक षटक संपल्यानंतर धाबा पाहायला मिळत आहेत त्या तब्बल 12. गोलंदाज श्रीनाथनं नरेंद्रला परत पाठवलं, माघारी पाठवलं. तर बघतो आपण आता यावेळेस पाहायला मिळतंय पहिलं षटक संपन्न झालंय. पंच चला आवाज द्या. पंच पंच मीटिंग लावा पण नंतर तिकडं त्या ऑफिसमध्ये. नाही ऑफिसमध्ये लावून ना, तिकडं ऑफिस आहे पाठीमाग. प्रीतम पाटील नवीन गोलंदाज. पहिलं षटक फेकलं श्रीनाथ चौधरीनं. एकूण 12 धाबा पहिल्या षटकामध्ये आल्या. एक चौकार लगावला होता नरेंद्र मस्करनं, एक चौकार लगावला तो अभिजितनं आणि एकूणच पहिल्या षटकाच्या अंती धावा पाहायला मिळाल्या त्या तब्बल 1 गडीबाद 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. जिंकण्यासाठी कितपत धावांचं आव्हान या ठिकाणी जमा करेल ती येणारा काळ सांगेल, परंतु सद्यस्थितीला आपण बघतोय अभिजित त्याचे साथ देतोय तो रोहन मस्कर आणि ही जोडी आता मात्र खेळपट्टीवर पाहायला मिळते. अभिजित मोरे त्यानंतर रोहन मस्कर नवीन गोलंदाज. दुसऱ्या षटकासाठी आपण बघतोय चिखले संघाकडून प्रीतम पाटील. प्रीतम पाटील चांगला प्रयत्न. इथे मात्र पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं जात आहे. चेंडूला बाउन्स करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आपण पाहतोय
पहिली वॉर्निंग दिली जाते. आपण बघतो इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 2 बाउन्स अलाउड असतात, परंतु टेनिस क्रिकेटमध्ये फक्त एकच बाउन्स अलाउड असतो. आणि अशा वेळेस आपण पाहतोय पहिली वॉर्निंग दिली जाते. पहिला बाउन्स टाकला या गोलंदाजानं आणि पुन्हा एकदा लोवर फुलटॉस चेंडू फेकला होता. थोडंसं पंबल पाहायला मिळत आहे शॉर्ट पॉइंट मध्ये आणि तिथे मिळतीये सिंगल. सिंगलच्या मदतीने आपण बघतोय धावफलक पोहोचलं ते 13 या आकड्यावरती. 13 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज आपण बघतोय प्रीतम पाटील गोलंदाजी करतोय. पहिलं षटक या ठिकाणी हाताळलं होतं ते फलक गोलंदाज श्रीनाथ चौधरीनं 12 धावा खर्ची केल्या. त्यानंतर आपण बघतोय दुसरं षटक जशी सुरुवात झाली त्यानंतर पहिल्या चेंडूवर निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर सिंगल. ऑन स्ट्राईक रोहन मस्कर सलामीचा फलंदाज. मागच्या षटक आपण बघितलं होतं एक चेंडू खेळल्यानंतर नॉन स्ट्राईक एंडला प्रतीक्षा करत होता तो रोहन ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. चांगला प्रयत्न, चेंडू जातोय बाउन्सच्या स्वरूपानं पुन्हा एकदा, परंतु या ठिकाणी चूक केली आहे. बोनस स्वरूपाने धावा मिळतील त्या नारपोली संघाला. चेंडू जातोय सीमारेषे पार, चौकार. अतिशय सुरेख लक्ष आपल्याला पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षण पाहणी करण्यासाठी आपण बघतोय सांगितलं जात आहे, कारण आपण बघतोय ज्यावेळेस जुना जाणता खेळाडू असतो त्यावेळेस त्याला तळमळ असते गावासाठी, क्रिकेट काय असतं त्याला माहित असतं. आणि अशा वेळेस आपण बघतोय चांगला प्रयत्न. इथे मात्र पुन्हा एकदा बघतोय आपण चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये. तिथे मिळतीये सिंगल. सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय धावफलक पोहोचतोय तब्बल 18 या आकड्यावरती. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज प्रीतम पाटील गोलंदाजी करतोय. शेवटचा हा सामना, या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो सुपर 4 मध्ये आपलं स्थान पक्क करेल सद्यस्थितीला आपल्याला पाहायला मिळत आहे. एकूण धावा 18. जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी. तू जरी एक मोठा गोलंदाज असेल तरी मात्र माझ्या जवळची चेंडू काय असेल, मी कशा पद्धतीने या ठिकाणी डिलिव्हरी करतो त्याच्या पद्धतीने या ठिकाणी चेंडू काय जबरदस्त डिलिव्हर केला या फलक गोलंदाजानं. अगदी पुढ्यात वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्यात यशस्वी प्रयत्न मी म्हणेन गोलंदाज प्रीतम पाटीलचा. निर्धाव चेंडूची खेळी या ठिकाणी समाप्त झाली आहे. धावफलक तिथे स्थिरावलेला पाहायला मिळतंय 18 या आकड्यावरती. गोलंदाज प्रीतम पुन्हा तयार, परंतु इथे मात्र पुन्हा एकदा वेगाने चेंडू फेकण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचलाय आणि इथे मात्र पुन्हा एकदा कोणतीच चूक न करता खेळ संपवलाय तो अभिजित मोरेचा. दोन षटकांचा खेळ संपन्न झाला मित्रांनो. एकूण आपण बघतोय धावफलक पोहोचले ते आतापर्यंत 18 या धावसंख्येवरती. आता मात्र शेवटचं षटक प्रगतीपथावरील गोलंदाज सर्वेश म्हात्रेच्या हातामध्ये हे शेवटचं षटक दिलंय. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. मागील सामन्यामध्ये आपण बघितलं होतं 25 धावा देखील सहजतेने चेस झाल्या होत्या. अशा परिस्थितीत 30 ते 35 धावा जमा करणं बंधनकारक राहील, कारण चिखले संघाची फलंदाजी तितकी मजबूत फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आणि या वेळेस मात्र हा संघ प्रयत्न करेल का. हा चेंडू जातोय. आतापर्यंत आपण बघतोय 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. एकूण धावा आतापर्यंत 18 पाहायला मिळत आहेत. सर्वेशच्या हातामध्ये चेंडू दिलाय. शेवटचं हे स्लॉगवरचं षटक पाहायला मिळतंय. ऑन स्ट्राईक पुन्हा एकदा बघतोय आपण रोहनला. रोहननं लगावलेला हा चेंडू जातोय सरळ फाईन लेगच्या रिजन मध्ये. चौकार पाहायला मिळतोय. जल्लोष करण्याची संधी निर्माण झाली ती नारपोली संघाला. या चौकारानं आपण बघतोय धावफलक पोहोचले ते तब्बल 22 या आकड्यावरती. रोहननं आपले इरादे पक्के केलेत.
अगदी आपण जबरदस्त खेळ त्याचा पाहिला होता तो डेरवलीच्या मैदानावर आणि तशाच ताकदीचा खेळ आता मात्र नरेंद्र बाद झाल्यानंतर अभिजित बाद झाल्यानंतर पाहायला मिळतोय तो रोहन मस्करच्या बॅट मधून आपण बघतोय. तो बोलतोय पुन्हा एकदा सामन्याकडे आपण पाहतोय 22 धावा धावपलकावरती पाहायला मिळतोय. इथे मात्र मिसटायमिंग स्ट्रोक या ठिकाणी आपण पाहतोय परंतु हा चेंडू जातोय गोलंदाज स्वतः झेल टिपतोय आणि इथे मात्र आपण बघतोय खेळ संपलाय तो फलंदाज रोहन मस्करचा. आर्यन पाटील तर बघतोय नवीन फलंदाज आर्यन पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक धुरंधर फलंदाज नारपोली संघाचा आपण बघतोय एक यंगस्टर टॅलेंट या ठिकाणी आपण बघतोय नारपोली संघाकडून बऱ्याचदा शेवटला येऊन लेट येऊन शेट होतो असं आपण नेहमी म्हणतो आणि तशीच ताकदीची फलंदाजी त्याच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळते. अगदी उशिरानं येतो आणि एक दोन मोठे स्ट्रोक्स लगावून संघाची धावसंख्या नेहमी उंचावत असतो तो आर्यन ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. पहिला चेंडू इथे मात्र पंचांकडे अपील केला होता परंतु आपण बघतोय सिंगल कंप्लीट केली आहे. अभिषेक या ठिकाणी आपण बघतोय स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय धावफलक पोहोचलंय ते 23 या आकड्यावरती 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत आणि गोलंदाज सर्वेश मात्रे गोलंदाजी करतोय. अभिषेक एक शांत आणि तितकाच आक्रमक असा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय नारपोली संघाचा. बऱ्याचदा आपण बघतोय त्याच्या माध्यमातून मधल्या फळीतील एक सगळ्यात घातक फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. इथे मात्र आपण बघतोय पहिली धाव कंप्लीट केली दुसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न केला जाईल का आणि फेक थोडीशी उशिरानं होती परंतु पंचांनी बोट उंचावलंय आणि फलंदाजाला या ठिकाणी परतावं लागेल. दुसरी धाव थोडीशी धोक्याची झाली आणि मिळतीये सिंगलच्या मदतीने आपण बघतोय 24 धावा धावफलकावरती. विशाल मस्कर आपण बघतोय नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एंड आपल्याला पाहायला मिळेल. अभिषेकच्या बॅट मधून एखादा मोठा स्ट्रोक्स पाहायला मिळेल का परंतु हा चेंडू आपण बघतोय स्क्वेअर लेगच्या माफ करा या ठिकाणी लेगस्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू पंचांनी या ठिकाणी स्क्वेअर घोषित केलाय. 25 धावा नाही 25 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज सर्वेश चांगली गोलंदाजी सर्व्हिसच्या माध्यमातून आपण पाहतोय. आतापर्यंत त्यानं रोखून धरलंय मोठे स्ट्रोक्स लगावले नाहीयेत परंतु मधल्या फळीतील घातक फलंदाज म्हणून ओळखला जातो तो जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतं. भेदक मारा या ठिकाणी अगदी वेगवान मारा केला जातोय. अभिषेकला उभं ठेवलंय. शेवट आपण बघतोय चांगला प्रयत्न अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न केलाय. पहिली धाव कंप्लीट केली दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न आणि दुसरी धाव पुन्हा एकदा धोक्याची घंटा वाजते. इथे मिळतीये सिंगलच्या मदतीने आपण बघतोय 26 धावा धावपलकावरती पाहायला मिळत आहेत. जिंकण्यासाठी 27 धावांचं आव्हान ठेवलंय. नक्कीच सामना निर्णायक कठीण अटीतटीची लढत नक्कीच पाहायला मिळेल परंतु पाहूयात दुसऱ्या सत्रात काय घडेल.
चला सामना चालू करा पंच. विनंती असेल. पहाटेचे 4 वाजलेत आणि हरेश माळी यांनी आज थोडीशी दिरंगाई केली. उद्या आपल्याला अजून सामने खेळवायचे. त्या अनुषंगाने मी विनंती करेन की तुम्ही स्वतः पहिले या लवकर. पुढे चेक करून दिला का बॉल. तर 18 चेंडू आणि गरज असेल ती तब्बल 27 धाबांची 9ची सरासरी राखायची. मित्रांनो आपण बघतोय मैत्री ग्रुप आयोजित मैत्री चषक या ठिकाणी पाहायला मिळतोय. सगळ्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया. आता मात्र जे काही प्रेक्षक दर्दी प्रेक्षक राहिले त्या सगळ्या दर्दी प्रेक्षकांचं स्वागत करूयात. आपण आमचे बघतोय आमचे कॅमेरामन स्क्वेअर लेगला एकटे आहेत परंतु त्यांच्या जवळ मोबाईल पण आहे. जीएश श्रीयश मोबाईल पण आहे. चिटो चॅट करतायत आम्ही बघतोय त्यांना पण. अजूनपर्यंत रात्रीचे यात्री त्यांच्याजवळ आहेत असं वाटतंय तर त्यांचंही स्वागत. हा हरेश माळेच्या तालमीत तयार झालेले आहेत ना त्याच्यामुळे रात्रीचे यात्री त्यांना माहिती आहेत कोण कोण आहेत ते. त्यांचंही स्वागत. तर वोल्टो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. 18 चेंडू आणि गरज असेल ती तब्बल 27 धावांची सलामीची जोडी आपण पुन्हा एकदा बघतोय. रोहित आणि कुणाल ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. चिखले संघाकडून स्ट्राईक एंडला कुणाल आणि नॉन स्ट्राईक एंडला रोहित ही सलामीची जोडी आपण बघतोय. मागच्या सामन्यामध्ये याच जोडीनं डेरवली संघाला अगदी 2 षटकांमध्येच आपण बघितलं होतं तो सामना जिंकला होता. याही सामन्यात तीच त्यांची इच्छा असेल परंतु बघूयात नारपोली संघ काय गोलंदाजी करेल. पहिला चेंडू फुलटा चेंडू फेकलाय. पहिला चेंडू या ठिकाणी आपण बघतोय ब्लाइंड स्पॉटवर उभा होतं की काय असं चिन्ह या ठिकाणी पाहायला मिळतंय. पहिला चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाला चकवत सरळ सीमा रेषा पार. चौकार चौकार पाहायला मिळतोय. आणि आपण बघतोय नरेश मुने अजूनही मॅच बघतायत आणि तन्मयीच्या नावानं हा संघ या ठिकाणी पुरस्कृत केलाय नारपोली संघ. हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र आपण बघतोय चेंडू जातोय विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडूची सांगता पहिल्या चेंडूवर आला होता चौकार. त्यानंतर चांगलं कमबॅक केलं ते गोलंदाज अभिजित मोरेनं. पहिला चेंडू फुलटॉस फेकला होता आणि त्यावर आलेला चौकार. त्यानंतर आपण बघतोय थोडीशी चर्चा झाली थोडासा विचार विनिमय करण्यात आला. 2 फलंदाजांमध्ये आपण बघतोय हा संवाद साधला गेला. तो फलंदाज रोहित आणि कुणाल या जोडीमध्ये 4 धाबा धावपलकरती पाहायला मिळतात. जिंकण्यासाठी अजूनही 23 धाबांची गरज. गोलंदाज आपण बघतोय अभिजित मोरे परंतु इथे मात्र आखूड टप्प्याचा चेंडू फेकला होता. चेंडूला फेकून दिलाय. सरळ जातोय सीमा रेषा पार. कॅमेरामन काय
एकदम क्लोज आहे, पट्टी आणि लाईन दिसते अशी आम्हाला, परंतु पब्लिक काय बोलते? कॅमेरामन त्यांनी कॅमेरा फिरवला होता ना रे. ऑनफिल्ड डिसिजन या ठिकाणी वापरण्यात येईल, कारण आपण बघतोय थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम आहे आणि क्लिअर दिसत नाहीये. आम्ही पण पाहिलं. ऑनफिल्ड या ठिकाणी डिसिजन घेतला जाईल. प्रेक्षक काय म्हणतात? प्रेक्षक मायबाप चौकार. तर आज चौकार पाहायला मिळतोय. जबरदस्त टोला या ठिकाणी पुन्हा एकदा बॅक टू बॅक या ठिकाणी पाहायला मिळतोय. चेंडू जातोय गोळीच्या बेगाने एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये चौकार. शेवटचे 13 चेंडू शिल्लक, 15 धावांची गरज आपण बघतोय. पहिली धाव कंप्लीट केली आहे आणि सिंगल पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने आपण बघतोय शेवटचे 12 चेंडू शिल्लक आणि 14 धावांची गरज. धावफलकावर धावा पाहायला मिळतात त्या तब्बल 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. शेवटचे चेंडू शिल्लक असेल ते 12 आणि गरज असेल ती तब्बल 14 धावांची. तवळीयाच सामन्याकडे जिथे गरज आहे 12 चेंडू आणि 14 धावांची. आता सामना थोडासा हाय व्होल्टेज या ठिकाणी पाहायला मिळतोय. असं वाटलं होतं की हा सामना कदाचित पहिल्या षटकामध्ये कमी धावा पाहायला मिळतील का, परंतु इथे मात्र पुन्हा एकदा ऍक्शन में धमाका या ठिकाणी पाहायला मिळतोय. जबरदस्त धमाकेदार पाणी पाहायला मिळते. चेंडूला फेकून दिलाय सरळ सीमा रेषा पार. षटकार. 19 धावफलकावरती पाहायला मिळत आहे. कुणाल एक जबरदस्त फलंदाजी आपल्या त्याच्या बॅट मधून पाहायला मिळते आणि जी गोलंदाजीची गरज आहे नारपोली संघाने मागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं होतं, एक जबरदस्त गोलंदाजी केली होती, परंतु त्या गोलंदाजीला आपण बघतोय अगदी जणू काही त्याचा पुरेपूर अभ्यास करून हा यंगस्टर चिखले संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सद्यस्थितीला थोडीशी चर्चा केली जाते. आपण पाहतोय धावफलकावर धाबा जमा झाल्या त्या तब्बल 19. अजूनही गरज आहे ती तब्बल 8 धाबांची, परंतु चेंडू शिल्लक असतील ते 11 चेंडू 8 धाबा. जर का सामन्यामध्ये परतायचा असेल तर ही जोडी फोडावी लागेल. जर का सामन्यामध्ये परतायचा असेल तर 1-2 निर्धाव चेंडू टाकून प्रेशर टाकावं लागेल, परंतु ते काम करतील का? तन्मय 11 जे हनुमान मसोबा नारपोली संघ, परंतु इथे पाहायला मिळते हा चेंडू जातोय लेग स्लिपच्या क्षेत्ररक्षकाकडे. तिथे पाहायला मिळते निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. कोणतीही धाव घेण्याचा मानस मनामध्ये निर्माण करू दिला नाही आणि कमबॅक करणारा या चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. या चेंडूवर आपण बघतोय कोणती धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला नाही. धावफलक जाऊन पोहोचते ते तब्बल
19 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते तब्बल 10. गरज आहे ती अजूनही 8 धाबांची. 10 चेंडू 8 धाबांची गरज. इथे मात्र झेल घेणं गरजेचं होतं, परंतु आपण पाहतोय धोका होईल, परंतु जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट पुन्हा एकदा पाहायला मिळते. 2 धाबा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या आणि या दुहेरीने आपण बघतोय 21 धाबेपर्यंत मजल मारली आहे. ती या सामन्यामध्ये यंगस्टार चिखले संघानं आपण बघतोय एका हाती किल्ला लढतोय. कारण आपण बघतोय ज्या पद्धतीनं खेळ सुरू केला होता 21 धाबा, अजूनही गरज आहे ती 6 धाबांची. 6 धाबांची अजूनही गरज आहे, परंतु चेंडू शिल्लक असतील ते तब्बल 9. सगळ्याच्या सगळ्या धावा या कुणाल पाटीलनं केल्यात. काय जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते ती कुणाल पाटीलच्या माध्यमातून. जी फलंदाजी आपण बघितली होती नरेंद्र मस्करची, परंतु नरेंद्र मस्कर जसा पास झाला त्यानंतर थोडसा या ठिकाणी उतरती कळा लागली. हा चेंडू कमबॅक करणारा चेंडू. 6 धावा जरी ठेवल्या शिल्लक तरी देखील या ठिकाणी मी संघर्ष करेन. ही ताकद नारपोली संघामध्ये नक्कीच असेल, परंतु ती ताकद दाखवण्यासाठी या धाबा वाचवणं गरजेचं असेल. सद्यस्थितीला आपण बघतोय शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते 8 आणि गरज आहे ती 6 धाबांची. 8 चेंडू 6 धाबा. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू. यावेळी वेळेस मात्र कमबॅक करणारा चेंडू टाकलाय. पहिला षटकार जिवारी लागलाय आणि त्यानंतर आपण बघतोय भलेही या ठिकाणी चांगला प्रयत्न केला असेल, एफर्ट दाखवले असतील, परंतु अजूनही गरज आहे ती 6 धाबांची. शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 7. गरज आहे ती 6 धाबांची. 7 चेंडू 6 धाबा. गोलंदाज आपण पाहतोय कल्पेश गायकवाड या ठिकाणी गोलंदाजी करतोय. शेवटचा एक चेंडू चांगला टाक रे बाबा अशी प्रतीक्षा करत असतील आणि चांगला प्रयत्न. इथे मात्र जबरदस्त एफर्ट केला, जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर षटकार येऊन देखील आपण बघतोय फक्त 8 धाबा खर्ची केल्या त्या गोलंदाज कल्पेश गायकवाडनं. आणि आता मात्र शेवटच्या गोलंदाजाला संघर्ष करण्यासाठी ताकद ठेवली आहे. शेवटच्या गोलंदाजाला संघर्ष करण्यासाठी आपण बघतोय या 6 धाबा त्यानं जणू काही संदेश दिलाय. हा सामना आपण आपल्या बाजूने जिंकू शकतो. तन्मय 11 जय हनुमान मसोबा या ठिकाणी आपण बघतोय नारपोली संघ. त्यानंतर आपण बघतोय यंगस्टर चिखले. कोणता संघ सुपर 4 मध्ये आपलं स्थान पक्क करेल? चिखले संघ की नारपोली संघ? प्रतीक्षा केली जातीये. कारण आपण बघतोय विश्वजित गडकरी यांनी पॅक केलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तो यंगस्टार चिखले संघ. आणि त्यानंतर आपण बघतोय नरेश मुने यांनी पॅक केलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो नारपोली संघ. दोनही पॅकर्स आता मात्र या ठिकाणी हृदयाचे टोके वाढले असेल. दोनही पॅकर्स आता मात्र थोडेसे टेन्शन मध्ये असेल कोणता संघ हा सामना जिंकेल. कारण आपण बघतोय कुणाल पाटील ज्यानं अर्धी लढाई तर जिंकली आहे, निम्मी लढाई तर जिंकली आहे. 21 धाबा त्याने स्वतःच्या खात्यामध्ये आणि संघाच्या खात्यामध्ये देखील तितक्याच धाबा पाहायला मिळत आहेत. चेंडू शिल्लक असतील आता मात्र 6 आणि ते 6 चेंडू वापरण्यात येत आहेत. या ठिकाणी गोलंदाज वापरण्यात येतोय भावेश मोरे. भावेश मोरेच्या हातामध्ये 6 चेंडू दिलेत. भावेश मोरे भवितव्य ठरवणार, भावेश मोरे ठरवणार हा सामना कोणत्या दिशेने जाईल, हा सामना कोणाच्या बाजूने जाईल. भावेश मोरेचे हे 6 चेंडू ठरवतील हा सामना चिखले संघ जिंकेल की नारपोली संघ जिंकेल. परंतु बघूयात 6 चेंडू आणि गरज आहे ती 6 धावांची. सामना जबरदस्त पाहायला मिळतोय. शेवटचा हा सामना अशाच पद्धतीने व्हायला पाहिजे आणि तो सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. गोलंदाज भावेश पुन्हा तयार, परंतु बघूयात पहिला चेंडू. इथे मात्र आपण बघतोय दुसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न, धोका होईल का नाही, परंतु इथे मात्र पाहतोय विकेट गमावली जातीये. 5 चेंडू आणि गरज असेल ती 5 धावांची. दुसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न थोडासा अंगलट आलाय. लालच असं वाटलं होतं दुसरी धाव कंप्लीट केली जाईल, परंतु अंतिम क्षणाला आपण पाहिलं काय जबरदस्त एफर्ट दाखवले ते त्या ठिकाणी आपण पाहतोय. नरेंद्र मस्कर काय जबरदस्त या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता मात्र पाहायला मिळतंय या ठिकाणी शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 5 आणि गरज असेल ती 5 धाबांची. 5 चेंडू 5 धाबा. आता मात्र सामना जरी सोपा वाटत असेल तरी मात्र या ठिकाणी
मोठा फटका मारून हा सामना संपवायचा की सिंगल डबल घेऊन हा सामना संपवायचा, अशा द्विधा परिस्थितीमध्ये बरेच फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. परंतु सद्यस्थितीला आपण पाहतोय शेवटचे चेंडू शिल्लक असेल ते 5 आणि गरज आहे ती 5 धाबांची. म्हणतात ना की जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट बघत असतात. आणि इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे सामना कोणता संघ जिंकेल, परंतु सामना जिंकेल. या ठिकाणी आपण बघतोय क्रिकेट जिंकेल, कोणताही संघ जिंकू दे, परंतु जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळत आहेत या दोनही संघांकडून. शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 5, गरज आहे ती 5 धाबांची. जबरदस्त सुरुवात 5 चेंडू आणि गरज आहे ती 5 धाबांची. आता मात्र आपल्याला पाहायला मिळतंय, बघूयात कुणाल पाटील त्यानं त्याचं काम तर केलंय. नॉनस्ट्राईक एंडला आपल्याला त्या पाहू शकता. चांगला प्रयत्न, इथे मात्र चूक केली आहे वासुदेवनं. सिंगल कंप्लीट केली जातीये, प्रत्येक सिंगल रोखणं गरजेचं होतं बाईच्या स्वरूपानं. या ठिकाणी आपण बघतोय ही धाव कंप्लीट केली जातीये. फेअर डिलिव्हरी. चेंडू बघतोय आपण या ठिकाणी अगदी जबळून गेलाय तो फलंदाजाच्या. चेंडू शिल्लक असेल मित्रांनो आता मात्र 4 आणि गरज आहे ती 4 धाबांची. 4 चेंडू 4 धाबांची गरज. सामना अटीतटीचा पाहायला मिळतोय, परंतु बघूयात या ठिकाणी आता मात्र पाहायला मिळतंय भावेश मोरे ऑन स्ट्राईक फलंदाज पाहायला मिळेल तो कुणाल पाटील. सगळ्यात मोठा अडसर, सगळ्यात मोठा धोका. आणि कुणाल पाटील चिखले संघाचे पाठीराखे म्हणत असेल हा सामना तू जिंकूनच ये, परंतु त्या उलट नारपोली संघाचे पाठीराखे म्हणत असेल की कुणाल पाटीलची विकेट भेटली तर काय बाई मजा येईल. परंतु बघूयात काय घडेल या चेंडूवर. कुणाल पाटीलने आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. इथे पाहायला मिळतंय अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न केलाय. पहिली धाव कंप्लीट केली, दुसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न धोका होईल. फेक चुकीच्या ठिकाणी केली या क्षेत्ररक्षकानं आणि त्याचा परिणाम पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंडला जर का फेक केली असती तर कदाचित धावबादच्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं असतं, परंतु इथे पाहायला मिळतंय कुणाल पाटील चित्त्याच्या वेगानं स्ट्राईक साठी धावला होता, परंतु नॉन स्ट्राईक एंडला कदाचित धाव वाचवली असती तर या ठिकाणी मात्र चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. चेंडू शिल्लक आहेत मित्रांनो डबल 3 आणि गरज आहे ती 2 धाबांची. 3 चेंडू 2 धाबा. एकाच चेंडू 3 चेंडू 2 धाबांची गरज. काय षटक हाताळलं होतं कल्पेश गायकवाडनं. षटकार आला होता पहिल्या चेंडूवर, त्यानंतर आपण बघितलं होतं बॅक टू बॅक 3 चेंडू त्यानं निर्धाव फेकून हा सामना शेवटपर्यंत दाखवण्याची ताकद, नेण्याची ताकद त्यानं दाखवली होती. परंतु भावेश मोरेला आता मात्र काहीतरी करिश्मा करावा लागेल. भावेश मोरेला या ठिकाणी 1-2 चेंडू निर्धाव फेकावे लागतील, परंतु कुणाल पाटील आग ओकणारी फलंदाजी त्यानं सुरुवातीपासूनच केली आहे. तीच फलंदाजी कायम ठेवली तर हा सामना त्याच्यासाठी नक्कीच सोपा असेल. परंतु बघूयात कोणता संघ सुपर 4 मध्ये दाखल होईल, नारपोली की चिखले. काय घडलंय आणि फलंदाज बाद. जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळते. शेवटचे चेंडू शिल्लक अजूनही असतील ते तब्बल 2 चेंडू शिल्लक आणि 2 धावांची गरज. आता मात्र सामना पुन्हा एकदा कमबॅक केलंय भावेश मोरेनं. मुश्किल वक्त का सबसे बड़ा सहारा होता है उम्मीद, जो एक छोटी सी मुस्कान देकर कानों में धीरे से कहती है सब अच्छा होगा. इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल सगळं काही चांगलं होईल का, सगळं काही आमच्या बाजूने होईल का, सगळं काही आमच्या हिताचं होईल का. परंतु बघूयात
नाण्याला जशा दोन बाजू असतात तसंच मात्र या ठिकाणी क्रिकेट आहे मित्रांनो. कोणता तरी संघ एक जिंकत असतो, कोणता तरी संघ एक पराभव होत असतो. इथे मात्र पाहायला मिळेल 2 चेंडू 2 धावांची गरज. नवीन फलंदाज नवीन बॅटर ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. प्रीतम पाटील आपण बघतोय. भावेश मोरे 2 धावांची गरज. चेंडू शिल्लक असतील 2. कोणते आता मात्र या ठिकाणी पाहायला मिळतंय. जबरदस्त हाय व्होल्टेज सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. गोलंदाज भावेश तयार. हा चेंडू इथे मात्र पाहायला मिळतोय. जाईल सरळ पंचांनी बोट उंचावलं. एका चेंडूचा खेळ शिल्लक. गाणे आता मात्र पाहायला मिळतंय. 2 धावांची गरज. हा सामना या ठिकाणी अतिशय रंगतदार परिस्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय. काय घडलंय आपण बघितलं होतं. सामना होता कुठे. आणि आता मात्र आपण बघतोय कुणाल पाटीलने घेतलेली मेहनत या ठिकाणी आता मात्र कठीण परिस्थिती झाली आहे ती चिखले संघाची. कुणाल पाटीलने घेतलेली मेहनत आपण पाहिली होती पहिल्या 2 षटकांमध्ये. परंतु कौतुक करेन मी कल्पेश गायकवाडचं. पहिला षटकार आला होता आणि त्यानंतर आपण बघितलं होतं 11 चेंडू 8 धावांची गरज. 10 चेंडू त्यानंतर आपण बघितलं होतं 2 धावा आल्या होत्या. आणि त्यानंतर आपण पाहिलं होतं शेवटचे 9 चेंडू 6 धावांची गरज. 8 चेंडू 6 धावांची गरज. त्यानंतर बघितलं होतं 7 चेंडू 6 धावांची गरज. आणि आता मात्र आपण बघितलं होतं 6 चेंडूवर 6 धावा पाहिजे असताना मात्र शेवटच्या एका चेंडूचा खेळ शिल्लक आणि गरज आहे ती तब्बल 2 धावांची. आता मात्र या ठिकाणी म्हणावं लागेल की करा किंवा मरा ही एक शूरवीराची संकल्पना असते. मरण्याच्या आधी काहीतरी करेन ही एक सामान्य माणसाची संकल्पना असते. परंतु तोपर्यंत मी मरणार नाही जोपर्यंत मी जिंकत नाही ही एका विजेत्याची संकल्पना असते. आणि तो विजेता कोणता संघ ठरेल चिखले की नारपोली. सामना आवडला असेल तर सगळ्यांनी शेवटच्या चेंडूवर उभं राहा. सगळ्यांनी टाळ्या वाजवा. हा सामना या ठिकाणी आता मात्र कोणता संघ जिंकेल. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक घर बसले असतील ते देखील जागे झाले असतील. उठून बसा. अंथरुणात झोपला असेल तर उठून बसा आणि सामना पहा. शेवटच्या एका चेंडूचा खेळ शिल्लक आणि गरज आहे ती तब्बल 2 धावांची. 2 धावांची गरज इथे पाहायला मिळते. आणि पहिली धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न आणि इथे मात्र पाहायला मिळतंय तन्मयी लेवल जय हनुमान मसोबत नारपोली संघानं सुपर 4 मध्ये आपलं स्थान पक्का केलंय. स्टंप ठेवा. स्टंप्स नका उचलू. स्टंप्स नका उचलू. स्टंप्स नका उचलू. स्टंप ठेवा. स्टंप नारपोली संघ स्टंप ठेवा. चिखले संघ हार्डलक म्हणून मी. कुणाल पाटील हार्डलक म्हणून मी. मेहनत घेतली होती कुणाल पाटीलनं. 9 चेंडूवर 6 धावा शिल्लक ठेवल्या होत्या आणि त्या 9 चेंडूवर 6 धावा जमा करता आल्या नाही चिखले संघाला. मॅन ऑफ द मॅच भावेश मोरे. मॅन ऑफ द मॅच भावेश मोरे. परंतु त्यापेक्षा विषय या ठिकाणी मी म्हणेन भावेश मोरे हा मॅन ऑफ द मॅच नक्कीच असेल. परंतु कल्पेश गायकवाड तोही तितक्याच ताकदीचा गोलंदाज आहे. कारण त्यानं शेवटचे 3 चेंडू निर्धाव फेकले आणि शेवटच्या चेंडूवर या ठिकाणी आपण बघतोय शेवटच्या षटकासाठी त्यानं 6 धावा ठेवल्या. मॅन ऑफ द मॅच मी विनंती करा आमचे प्रकाश माळी. भावेश मोरे मॅन ऑफ द मॅच यायचं आपण भावेश. नक्कीच आजची रात्र इथंच संपली असं जाहीर करतो. धन्यवाद. जय हिंद जय क्रिकेट. आपली वाहनं सावकाश चालवा आणि हळू आपल्या या ठिकाणी आपल्या घरी पोहोचा. सगळ्यांची रात्र या ठिकाणी पुन्हा एकदा असं या ठिकाणी जाऊयात. नरेश मुने आता तुम्ही खुश झाला असाल तर या इकडे.